Example number 8. In given figure, PQ is equal to QR is equal to PR is equal to MQ is equal to RN A दिलेला आहे. त्याचबरोबर PS perpendicular MN that is also given. Now we have to show PM is equal to PN is equal to root 3A. PM आणि PN याची व्हॅल्यू अंडर रूट 3A शो करायचे. सर्वप्रथम इन ट्रायंगल PQR PQ is equal to QR is equal to PR. Each A. Therefore, triangle PQR is an equilateral जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर एव्हरी अँगल 60 डिग्री असतो. therefore angle Q angle R 60 डिग्री. आपल्याला हे 60 डिग्रीची गरज आहे त्यामुळे तेवढाच शोधतोय. या ठिकाणी काय दाखवायचं आहे? PS हा अल्टिट्यूड दाखवा. इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवलेलं आहे त्यामुळे QS आणि SR इक्वल आहे. थोडक्यात QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू 1/2 QR हेच इथं महत्वाचं शोधायचं आहे. अँगल Q अँगल R 60 दाखवल्यानंतर अल्टिट्यूड मुळे दोन समान भाग झाले हे दाखवू. PS परपेंडिक्युलर QR आहे. त्याच वेळेला अल्टिट्यूड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल is also perpendicular bisector. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. जर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर काय म्हणता येईल आपल्याला? QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू 1/2 QR. QR ची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. पुट करून घेऊ. A थोडक्यात QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू A/2 that is 1/2 A हे फाइंड झालं. त्याच्यावरून आता MS फाइंड करायचं. therefore MS इज इक्वल टू MQ प्लस QS M डॅश Q डॅश S. MQ ची जी व्हॅल्यू आहे A दिलेली आहे. दिसते ना? QS काय आहे पहा 1/2A. छेद समान करून घ्या. छेद समान करून घेताना 2 ने A च्या डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गुणून घ्या. तर twice A प्लस A/2. थोडक्यात 2A प्लस A 3A/2. MS ची व्हॅल्यू आपल्याला आली 1 अधिक अर्धा दीड. हे डायरेक्ट पण आलं असतं. तर MS इज इक्वल टू 3A/2. MS अवेलेबल झालं. त्यानंतर इथं PS आपल्याला अवेलेबल करता येते. जे PS ऑलरेडी इथंच आपल्याला लगेच काढता आलं असतं. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हा फॉर्म्युला त्याच्यावरून किंवा 30 60 90 वरून पण येतो. MS अवेलेबल करा, PS अवेलेबल करा आणि PM काढा. तर आता PS काढून घेऊ. and
is equal to root 3 upon 2 PQ. And in triangle PQR या ठिकाणी जरी आपण काढलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. PS ची व्हॅल्यू आपण फाइंड करतोय तर PS इन ट्रायंगल PQR हा आपल्याला इक्विलॅटरल आहे. हाईट ऑफ इक्विलॅटरल वरून जाता येतं किंवा 30 60 90 PSQ मध्ये जाता येतं. जर PSQ मध्ये केलं तुम्ही तर थोडस तोच येणार, पण आपल्याला PSQ मध्ये अँगल Q 60 अँगल S 90. Therefore remaining angle QPS is equal to 30 degree. Remaining angle of triangle त्रिकोणाचा राहिलेला कोन by theorem of 30 60 90. Theorem of 30 60 90 60 degree समोरील साइड PS under root 3 upon 2 PQ. PQ ची व्हॅल्यू पुट करा A तर PS मिळालं. डायरेक्ट इथं आपण या ऐवजी असं सुद्धा घेऊ शकतो, हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय असते हाईट रूट 3 अपॉन 2 इंटू साइड. फक्त व्हॅल्यू पुट केली की संपला विषय. रूट 3 अपॉन 2 इंटू ए. हे कुठंही करता येतं. PS अवेलेबल झालं, MS अवेलेबल झालं. आता पायथागोरस यूज करायचा. इन ट्रायंगल PSM angle PSM is equal to 90 degree by Pythagoras. पायथागोरस नुसार PS स्क्वेअर प्लस SM स्क्वेअर is equal to PM स्क्वेअर. आता किमती बरा. PS ची किंमत आपल्याला आलेली आहे रूट 3 अपॉन 2 A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस MS ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली आहे 3 अपॉन 2A इज इक्वल टू PM स्क्वेअर. स्क्वेअर करून घ्या. रूट 3 चा स्क्वेअर आहे 3, 2 चा स्क्वेअर आहे 4, 3 अपॉन 4 A स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर आला 9, 2 चा 4 A स्क्वेअर PM स्क्वेअर. आता या दोघांची ऍडिशन करून घ्या. 9 प्लस 3 12 A स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू PM स्क्वेअर. 4 ने डिवाइड करून घ्या. काय मिळालं आपल्याला PM स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या. PM इज इक्वल टू 3 चं रूट 3 हे स्क्वेअर रूट आलं आणि A स्क्वेअरचं A. आता सेम याच मेथडने PN पण आपल्याला दाखवता येतं. सिमिलरली तुम्ही म्हणू शकता सिमिलरली PN इज इक्वल टू अंडर रूट 3A दाखविता येतं किंवा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. कोणते? ट्रायंगल PSM आणि PSN. त्यावेळेला पण आपल्याला PM इज इक्वल टू PN येतं. जी मेथड आपल्याला यूज करायची ती करता येते. सिमिलरली सुद्धा म्हणता येतं आणि दोन ट्रायंगल PSM आणि PSN हे सुद्धा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा आणि मग PM आणि PN या करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट घ्या. तुम्हाला दाखवता येईल. Similarly we can show PN is equal to root 3A and therefore PM is equal to root 3A.
सर्वप्रथम आपण QS काढून घेणार. हे आहे 1/2 A. त्याच्यावरून MS काढणार. हे 1 आणि हे अर्धा, दीड. MS काय आलं? दीड A म्हणजे 3/2 A. तर MS 3/2 A काढलं. त्यानंतर PS 60 समोरची बाजू म्हणा किंवा हाईट म्हणा, हे आलं √3/2 A. आणि संपलं. आता पायथागोरस यूज करा. आता मात्र स्टेप सांगितल्यावर एकदम सोपं वाटेल. फक्त पायथागोरस यूज करा. हेच उदाहरण आपल्याला अपोलोनियस थेरमने सुद्धा सोडवता येतं. चला तर कसं सोडवायचं ते पाहू. अपोलोनियस थेरम वापरायचा म्हणजे मीडियन दाखवायला पाहिजे. आणि मीडियन दाखवायचं म्हणजे समजा PMN या ट्रायंगल मध्ये ज्या वेळेला आपण मीडियन दाखवू त्यावेळेला निश्चितपणे आता कोणत्या ट्रायंगल मध्ये दाखवायचं वगैरे हे सगळं लक्षात आलं पाहिजे. जर इथं आपण ही साइड A आहे, ही साइड A आहे, तर काय म्हणता येतं? PMR मध्ये PQ ही मीडियन आहे. त्याचप्रमाणे हे A आहे, हे A आहे. तर PQN मध्ये PR मीडियन आहे. अपोलोनियस वापरता येतो. फार काहीही न करता तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवता येईल. चला आपण उदाहरण कसं सोडवायचं ते पाहू. इतर काही करावं लागणार नाही. इन ट्रायंगल PMR घ्या. इन ट्रायंगल PMR ट्रायंगल मध्ये MQ is equal to QR. रिझन आहे गिव्हन. Therefore PQ is median. PQ ही मध्यगा आहे. MS बाजूवरील मीडियन आहे. मीडियन आली की अपोलोनियस वापरायचा. बाय अपोलोनियस. तर अपोलोनियस थेरम नुसार जी मीडियन असते ती मीडियनच्या व्हर्टेक्स मधून जाते. त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे PM² प्लस PR² PM² प्लस PR² इज इक्वल टू मीडियनच्या वर्गाची दुप्पट प्लस ट्वाइस QR² किंवा ट्वाइस MQ², काही पण घ्या. हा अपोलोनियस आहे. ज्या किमती आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या भरून घ्या. PM² काय अवेलेबल नाही. PR पहा. PR आहे A चा स्क्वेअर ट्वाइस PQ². PQ ची व्हॅल्यू आहे A ट्वाइस A². QR पण A आहे. या ठिकाणी PM² इज इक्वल टू हे 2A² प्लस 2A² मायनस A² म्हणजे PM² इज इक्वल टू थ्राइस A². 2 प्लस 2 4. 4 मायनस 1 3. स्क्वेअर रूट घ्या. PM इज इक्वल टू √3A. जर PM इज इक्वल टू √3A आलं सेम आहे असंच. आपण दुसरा त्रिकोण घेऊ. PQN. इन ट्रायंगल PQN सेम मेथड आहे अशी यूज करा. QR इज इक्वल टू RN म्हणा. QR इज इक्वल टू RN. QR इज इक्वल टू RN हे तरी का? तर each A QR A आहे, RN A आहे. इथं सुद्धा MQ इज इक्वल टू QR ला गिव्हन म्हणण्यापेक्षा each A QR A आहे, RN A आहे. त्याच्यावरून काय म्हणता येतं? मीडियन.
तर ही मीडियन असेल PR is median on side QN. QN बाजूवरील ही मीडियन आहे by Apollonius theorem. मीडियनच्या व्हर्टेक्स मधून तयार झाली त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज PQ² प्लस PN². लक्षात आलं पाहिजे लगेच. इज इक्वल टू ट्वाइस PR² प्लस ट्वाइस QR² घेऊ शकता किंवा RN² घेऊ शकता. PQ ची व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल नाही हे आपण नाही. PQ ची व्हॅल्यू तुम्हाला अवेलेबल आहे A² PN फाइंड करायचे ट्वाइस PR आहे A, QR सुद्धा आहे A. इथं आपण PN² ची व्हॅल्यू काढून घेऊ. 2A² सेम आहे झालं -A². PN² इज इक्वल टू थ्राइस A². स्क्वेअर रूट घेतलं. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर PN इज इक्वल टू √3A. याला एक नंबर द्या, इथं नंबर 2 द्या. फ्रॉम 1 and 2 PN इज इक्वल टू PN हे सेम आलं आणि यांची व्हॅल्यू काय असेल √3A. जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने सोडवा. उदाहरण क्रमांक 9. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स ऑफ अ पॅरलोलोग्राम इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स साइड्स. सेम आहे असं एक्झाम्पल आपण सॉल्व्ड मध्ये दुसरं उदाहरण पाहिलेलं आहे. शेवट प्रॉब्लेम सेटच्या अगोदर जो 2.2 आहे त्याच्या अगोदर जे सेकंड एक्झाम्पल आहे ते हेच आहे, फक्त त्या ठिकाणी रोम्बस असं दिलेलं आहे आणि या ठिकाणी रोम्बसच्या ऐवजी पॅरलोलोग्राम आहे. पद्धत तीच येणार, त्याच्यात काही चेंज नाही. जसंच्या तसं आपण जायचंय. क्वाड्रिलॅटरल PQRS is a parallelogram. हा पॅरलोलोग्राम आहे आणि जर हा पॅरलोलोग्राम असेल तर त्याचे डायगोनल बायसेक्ट करतात. आपल्याला अपोलोनियस कडे जायचं असल्यामुळे ही प्रॉपर्टी उपयोगाला येते. डायगोनल्स ऑफ पॅरलोलोग्राम बायसेक्ट ईच अदर. बायसेक्ट करतात म्हणजे दुभागतात. जर हे एकमेकांना बायसेक्ट करत असतील तर अर्थ काय झाला PO इज इक्वल टू OR इज इक्वल टू 1/2PR. त्याचबरोबर QO इज इक्वल टू OS. QO इज इक्वल टू OS इज इक्वल टू 1/2QS. आता याचा आपल्याला डेफिनेटली उपयोग होणार आहे आणि म्हणून याला आपण क्रमांक देतो. आता काय झालं, ट्रायंगल PQS जर आपण घेतला, PQS या ट्रायंगल मध्ये PO ही मीडियन होते का, तर QO आणि OS सेम आहे. QO आणि OS सेम आहे. तर अपोलोनियस वापरू आपण. इन ट्रायंगल PQS. आता PQS ट्रायंगल मध्ये काय म्हणायचं, QO इज इक्वल टू OS. QO इज इक्वल टू OS जस्ट आपण वापरलेले. डायरेक्ट अपोलोनियस घ्या. Therefore by Apollonius थेरम आपल्याला वापरता येतोय. कारण काय झालं, इथं PO इज मीडियन
तेव्हा अपोलोनियस वापरायला काय अडचण नाही. PQ² प्लस PS² इज इक्वल टू ट्वाइस इंटू मीडियन² PO² प्लस ट्वाइस QO². आता याला नंबर 2 देऊ. आता दुसरा जो ट्रायंगल आहे तो पाहू आपण, ट्रायंगल QRS. नाव इन ट्रायंगल QRS ट्रायंगल मध्ये QO इज इक्वल टू OS आहे. त्याच्यावरून आपण मीडियन घेतोय. कोणती मीडियन घेतोय पहा, OR is median on side QS. अपोलोनियस लगेच यूज करा. तर या ठिकाणी काय झालं, मीडियन बनवणारा जो व्हर्टेक्स या ठिकाणी आहे QR² प्लस SR² प्लस SR² इज इक्वल टू मीडियनच्या वर्गाची दुप्पट प्लस, आपण घेतानाच काय करू, वरच्या त्रिकोणात QO घेतलं होतं, आता OS घेऊया म्हणजे सोपं पडेल. कुठलंही घेतलं तरी काही चुकणार नाही. ट्वाइस OS². रिझन बाय अपोलोनियस थेरम. इक्वेशन नंबर 3 घ्या. आता या दोन इक्वेशनचे ऍडिशन करून घ्या. ऍडिंग 2 and 3, PQ² प्लस PS² प्लस QR² प्लस SR² इज इक्वल टू ट्वाइस PO² प्लस ट्वाइस OR², PO प्लस OR², ट्वाइस QO² प्लस ट्वाइस OS². हे दोन दोनचे गट करा. डाव्या बाजूला काहीच करू नका. 2 कॉमन काढा किंवा PO ची किंमत 1/2 PR ठेवली तरी चालते. आणि मग 1/2 PR चा स्क्वेअर 1/4 1/2 आता इथे येणार काय, 1/2 PR² येणार. कसंही करून घ्या डायरेक्ट. तर PO² प्लस OR² जे आहे 2 आहे. थोडक्यात इथं काय येणार, PO प्लस OR PR². त्यानंतर ट्वाइस QO² प्लस ट्वाइस OS² इज इक्वल टू QS². आता याला आपल्याला रिझन देता येईल फ्रॉम 1. कारण इथं आपण काय करणार, PO ची किंमत 1/2 PR, 1/2 PR चा स्क्वेअर 1/4 येतो. 1/4 इंटू 2 1/2 PR² प्लस 1/2 PR² म्हणजेच PR² आलं. हेच आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. प्लस PS² प्लस QR² प्लस SR² इज इक्वल टू PR² प्लस QS². रिपीटेशन करा. एग्जाम्पल नंबर 10. Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively from the same point and at the same speed. After 2 hours distance between them was 15√2 km. Find their speed per hour. Per hour speed काढायचे. Pranali and Prasad started walking to the east. आता पहिल्यांदा इथं आपल्याला डायरेक्शन्स माहिती पाहिजे. तर ही नॉर्थ असेल, ही साऊथ असेल. त्यानंतर वेस्ट आणि ईस्ट. सर्वप्रथम या डायरेक्शन्स आपण नोट करून घेतले. Pranali and Prasad started walking to the east and north respectively. Pranali to east. प्रणाली ही ईस्टला स्टार्ट केली वॉकिंग करायला आणि प्रसाद हा नॉर्थला चाललाय. ऍट द
फ्रॉम द सेम पॉइंट ए या पॉइंट पासून दोघंही निघालेले आहेत आणि त्यांचं स्पीड सेम आहे. 2 तासानंतर समजा त्यांचं स्पीड x असेल तर 2 तासानंतर x किलोमीटर जर असेल 2x किलोमीटर 2 आवर्स नंतर हे एकमेकांपासून दूर जातील. 2 आवर्स नंतर 2 तासानंतर ते किती किलोमीटर गेले तर 2x किलोमीटर गेले. एक ईस्टला चाललंय आणि एक नॉर्थला चाललंय. हा बी या ठिकाणी पोहोचलाय आणि हा सी या ठिकाणी पोहोचलाय. तेव्हा त्या दोघांच्या मधील जे अंतर आहे तर हे अंतर असेल 15√2 किलोमीटर. आता फाइंड देअर स्पीड पर आवर करायचं आहे. सेम पॉइंट म्हणजे ए या ठिकाणाहून दोघंही सेम स्पीडने निघाले 2 तासानंतर त्यांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 15√2 किलोमीटर दाखवलेलं आहे. या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहू. सपोज प्रणाली अँड प्रसाद. प्रणाली अँड प्रसाद are at point A किंवा started walking from point A. Started walking from point A. त्यांनी A बिंदूपासून वॉकिंगला स्टार्ट केलं. With speed x किलोमीटर पर आवर. ताशी वेग आहे x किलोमीटर पर आवर. Therefore, distance traveled by both in 2 hours. 2 तासामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर आपल्याला 2x किलोमीटर आहे. आता हे 2x किलोमीटर तरी का तर इथं आपण फॉर्म्युला त्याला आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. डिस्टन्स स्पीड इनटू टाइम. काय स्पीड आहे x किलोमीटर पर आवर. किती तास 2 तास. 2 तासानंतर त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे हे आलं 2x किलोमीटर. तर हे 2x किलोमीटर आल्यानंतर आता AC इज इक्वल टू AB इज इक्वल टू 2x किलोमीटर आलं. फक्त पायथागोरस यूज करा, गणितच संपला. नाव in triangle ABC, angle A is equal to 90 by Pythagoras. Pythagoras नुसार AB square plus AC square is equal to BC square. व्हॅल्यूज पुट करा. AB आहे 2x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस AC आहे 2x ब्रॅकेट स्क्वेअर. BC आहे 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर करून घ्या. 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर 225 अंडर रूट 2 चा 2. 4 प्लस 4 8x स्क्वेअर इज इक्वल टू 450. इंटू 8 डिवाइड करून घ्या. x स्क्वेअर इज इक्वल टू 450 अपॉन 8. 8 ने डिवाइड करा. 40 उरले 5. इथं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे तर असं करू 450 अपॉन 8 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केलं तर 2 चौक 8, 2 दूनी 4, 2 दूनी 4, 2 पंचे 10.
आणि आता स्क्वेअर रूट काढून घेऊ, हे सोपं पडेल. तर x इज इक्वल टू 225 चं 15, x स्क्वेअर चं x, 225 चं 15, 4 चं 2. 15/2 म्हणजे 7.5 किलोमीटर पर आवर. स्पीड आपल्याला मिळालेला आहे. स्पीड 15/2 म्हणजे 7.5 किलोमीटर पर आवर. तर x किलोमीटर पर आवर हे स्पीड सपोज केलं 2 तासामध्ये 2x किलोमीटर आलं. आणि पायथागोरस फक्त यूज केला, काही सुद्धा दुसरं केलेलं नाही. ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल टू bc स्क्वेअर. किमती भरून घेतल्या. 2x चा वर्ग 4x वर्ग, 4 आणि 4 8, आणि ह्या 8 ने 450 ला भागलं की 7.5 येते. 8 या ठिकाणी 8 ने भागल्यावर 7.5 नाही येत. तर या ठिकाणी 8 ने भागल्यानंतर इथं आपण काय केलंय की 450 ला न भागता स्क्वेअर रूट काढलंय. तर 8×5 40, 8×48 असं थोडस पॉइंट मध्ये येईल. त्यापेक्षा इथं काय करा, ह्या दोघांना 2 ने भागा, मग आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट काढा. ते थोडस आणखी सोपं पडेल. हेच उदाहरण आपल्याला 45, 45, 90 अंशांनी पण सोडवता येतं. काय म्हणायचं, इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू AC. का तर 2x हे सेम आहे, each 2x. AB बरोबर AC आलं. याचा अर्थ काय झाला, हा 45 आहे आणि हा 45 आला, कारण एक 90 आहे. AB is equal to AC and angle A is equal to 90 degree. Each इथं 2x किलोमीटर, दोन बाजू समान आहेत, एक कोण 90 आहे. याचा सरळ सरळ अर्थ झाला की हा 45 45 90 चा त्रिकोण आहे. Therefore triangle ABC is of 45 45 90 डिग्री ट्रायंगल. हे 45 45 आले असं लिहू शकता, किंवा B इज इक्वल टू C इज इक्वल टू 45 पण लिहिता येतं. जे तुम्हाला सोपं वाटेल ते लिहा. तर याच्यावरून काय आलं, AB बरोबर AC बरोबर 1/√2 इंटू BC. 45 45 90 डिग्री थेरम. प्रत्येक बाजू कर्णाच्या 1/√2 टाइम्स, आणि इथं आलं 15√2. √2 ला √2 कॅन्सल. AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 15 आलं. तर AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 15 आलं. तर हे स्पीड या ठिकाणी निघालेलं आहे, कारण सॉरी, हे AB आणि AC हे डिस्टन्स आहे. AB आणि AC हे डिस्टन्स काय आहे, AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 15. थोडक्यात x इज इक्वल टू 15/2, 7.5 किलोमीटर पर आवर. हे असं सुद्धा तुम्हाला घेता येईल. तर हे करा, किंवा ह्याला हे ऑर केलं तरी चालेल.